नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही चाललेलो जर आमच्या जुन्या घराकडे. आणि जुन्या घर म्हटलं का तुमका सगळ्यांका माहितीच असा, पण त्याच वाटेवर जाताना ना आमचं व्हाळ असा आणि तो व्हाळाकडे बघितलंस ना पावसाळ्यातल्या दिवसात ना तर एक नंबर वाटता. तर जिथे पण आपल्याला स्वर्ग बघूचो ना तर काय तर पावसाळ्यातला या कोकण तर असा पाणीचा वाहत असताना तर बघून भारी वाटता. तर ह्यो आमचो ना जुन्या घराकडच्या वरच्या टेंबावरसूनचो व्ह्यू असा. तर ह्यो कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा. तर ह्यो सुंदर व्ह्यू बघितला आणि जरा पुढे येला आणि पुढे गेल्यानंतर आपला येईल असंच जुना घर. तर जुन्या घराकडे तुम्ही बघू शकता की आताशी ना आम्ही जरा काम करू गेला तर अकडे हळदीचे वळी लावलेले होते. तर यंदा हळदीचं व्लॉग आपल्याला करूक भेटलो नाही कारण की मी नाही होते घरात आणि हळदी वगैरे मम्मी नाही लावून दिली. त्याच्यानंतर म्हटलं जरा खालसून शेतावरसून सुद्धा बघून येऊया. तर भात वगैरे आम्ही आता यंदा पेरलेला ना तर अनावळ्याकच होता, त्याच्यामुळे बघूचा लागता सारख्या खत वगैरे मारूचा लागता. तर त्याच्यानंतर मग जरा आम्ही यंदाच बावडी बांधलेला आहोत. तर ती बावडी बांधलेली आता पाणी कितीपर्यंत दिलं आता बघूया. ही एक जरा आतुरता असतात. तर बावडीचं पाणी निळाशार एकदम भारी वाटत होता. तर बावडीचं पाणी आणि म्हणजे शेत वगैरे बघून झाला त्याच्यानंतर बघूया वळी आता आपल्या कामाकडे. तर कामाकडे नंतर बघू शकता ह्या सगळा रोंबाट टाकलेला होता. पावसानं अचानक महिन्यात गडबड केल्यामुळे ह्या सगळा रोंबाट दिसत होता. पहिली भेटवला धुरी, कारण की शेळकुंडाची धुरीशिवाय मच्छर पळान जाऊची नाही. गावठी इलाज ना मच्छरीचं एक नंबर असा. ह्यो केला ना काय गरजच नाही कशाची. तर पहिल्यांदा सगळी आधी लाकडा वगैरे उकलूक घेतला कारण की पावसानंतर सगळी गडबड केला आणि लाकडा तशीच टाकलेली होती. तर मी आणि आईने एक एक लाकूड उकलूक चालू केला. त्याच्यानंतर माचार रचूची होती. तर त्याच्यानंतर सगळी लाकडा उचलल्यानंतर घाण वगैरे उचलल्यानंतर झाडू मारूची होती. तर बघता बघता आमची लाकडा वगैरे उचलून झाली आणि आमचं पूर्ण वाडू साफ झालेलो असा. तर पूर्ण वाडू साफ झालेलं बघून जरा बरा वाटत होता कारण की आधीची अवस्था आणि आताची अवस्था लय भारी होती. तर या काम सगळं सभीपर्यंत पावसाने एंट्री केल्यानंतर आम्ही आता जातो पावसात ना घरात. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.